आपलं यामध्ये काही एज लिमिट आहे का, की ह्या एजच्या नंतरच आपण ही थेरपी करू शकतो, यासाठी नाही? तर त्याबद्दल थोडंसं. 9 महिन्याच्या बच्चूपासून 92 वर्षाची आजीबाई सगळ्यांना उपचार 9 दिलाय. महिने 9 महिन्याचा बच्चू, त्याचं फोर्सेप डिलिव्हरी झाली होती आणि हां. त्याच्यामध्ये कॉमन आहे की एक हात पॅरलाइज होतो, त्याला म्हणतात अब्स पाल्सी. तर अशा बच्चूचं मग ते हात असाच राहतो आणि त्याची मुवमेंट नाही होत बरोबर. तर ह्याच्यामध्ये पण मी उपचार दिलेला आहे आणि त्या बच्चूचा हात चांगला केलाय नॉर्मल. तसंच आमच्याकडे सीपीचे केसेस सेरेब्रल पाल्सीचे येतात, ज्याच्यामध्ये हातपाय वाकडे असतात, लाळ गळत असते, मान धरत नाही लवकर, रांगत नाही बच्चू. असे बरेच बच्चू आहेत की ज्याला आपण फक्त फिजिओथेरपी म्हणून सांगितलं जातं मॉडर्न मेडिसिन मध्ये. ॲक्युपंक्चर मध्ये आम्ही त्याचा मेंदू दुरुस्त करण्यासाठी उपचार देऊ शकतो, पण हे लोकांना अजून जास्त माहित नाही. शेवटी कसं आहे, तुम्ही फिजिओथेरपी किंवा व्यायाम केल्याने मांसपेशांमध्ये जी टाईटपणा आहे तो कमी होईल, परंतु मानसिक त्याची जी प्रबळता आहे मेंदूची ती कशी वाढेल. तर ॲक्युपंक्चर ब्रेन इम्प्रूव्हमेंटसाठी चांगलं आहे, जिथं आम्ही मॉडर्न मेडिसिन मध्ये ते मानत नाही की त्याच्यामध्ये बरं होऊ शकतं. तर ह्याच्यामध्ये आपण ते मानतो की त्याच्यामध्ये आपण बरं करू शकतो. ॲक्युपंक्चर प्रमाणे जो मेंदू आहे त्याला बराच एनर्जीचा स्रोत असतो, जो किडनी पासून जाईल, लिव्हर पासून जाईल, नंतर आतड्यांपासून जाईल. तर त्याला कमकुवतपणा कुठून निर्माण होतोय, त्याला एनर्जी कशी पोहोचवायची मेंदूला, ते आपण दुरुस्त करून त्याला बरं करतो. तसंच जसं आपण लहान बच्चूंबद्दल बोललो, त्याच्यामध्ये मोठ्यांमध्ये माझ्याकडे जे 92 वर्षाचे आजीबाई होते त्यांना गुडघेदुखी होती आणि त्याच्यामध्ये काय रिप्लेसमेंट करणार आता, त्याच्यामध्ये कार्टिलेज पण उरलं नव्हतं. तर मग मी विचार केला की आपल्याला पेन मॅनेजमेंट करू याच्यामध्ये, कारण की मी स्वतः पेन फिजिशियन आहे, ॲलोपॅथ आहे. तर आपण पेन मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून मी त्यांना ट्रीटमेंट दिली आणि खरंच त्यांचं जे स्वेलिंग होतं गुडघ्याच्या आजूबाजू ते कमी झालं आणि त्यांना बरं वाटायला लागलं. तर अशा म्हणजे पूर्ण वयोगटा. अहो, स्लिप डिस्कचे माझं शिवाजी पार्कच्या जवळ दवाखाना आहे, तर तिथे क्रिकेट खेळताना म्हणजे डाईव्ह मारून एखाद्या मणक्यामध्ये 12-12 वर्षाच्या बच्चूचं स्लिप डिस्कचं केसेस झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये पण आपण चांगले रिझल्ट दिलेले. सगळे फ्रोझन शोल्डर, सगळे प्रत्येक वयोगटामध्ये 35 ते 45 वयोगटातले फ्रोझन शोल्डरला येतात, सर्वायकलला येतात, गुडघे सगळ्या गोष्टींसाठी येतात. ओके. एज इज नॉट लिमिट फॉर एनी डिसीज नाव. ओके, पण ओके. आपण सगळ्याच ह्यांना उपचार देतो. तर आता ॲक्युपंक्चरबद्दल आपण इतकं सगळं बोललोच, पण डॉक्टर एक काही जणांची नी रिप्लेसमेंट होते किंवा जो काही गुडघ्याचा त्रास असतो किंवा जे जॉइंट पेन किंवा ह्या सगळ्यांवर ट्रीटमेंट झालेले जे पेशंट्स असतात, ते ॲक्युपंक्चर करू शकतात? ज्यांना रिप्लेसमेंट झालेलं आहे, तर आता त्यांचं तर ऑलरेडी झालेलं आहे. पण हां. ज्यांना रिप्लेसमेंट टाळायचं तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. अच्छा. हल्ली प्रत्येक पेशंटला जवळपास सांगितलं तर गुडघेदुखी झाली आणि अनेक वर्ष झाले ग्रेड 3 ग्रेड 4 ला झालं की त्याला सांगितलं जातं की रिप्लेसमेंट कर. अगदी कमी ग्रेडिंगचे पण पेशंटला हल्ली सल्ला दिला जातो की एक साईडचा तुम्ही गुडघा एवढाच रिप्लेस करा. परंतु ही लाख मोलाची सर्जरी सगळ्यांना परवडणार आहे का? आता माझ्याकडे एक पेशंट होता, ज्यांनी एफडी मोडून माझ्याकडे आले होते. ते 3.5 त्यावेळेला 3.5-4 लाख लागायचे. आता तर 7 ते 8 लाखाच्या घरात गेलेलं आहे रिप्लेसमेंट सर्जरी. तर ते माझ्याकडे उपचारासाठी आले की डॉक्टर तुमचं भरपूर ऐकलं, रुग्णांनी एकाने सांगितलं म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. आणि त्यांना 10-12 दिवसामध्ये रिझल्ट एवढा चांगला आला की त्यांचे एफडीचे पैसे वाचले. हे सामान्य माणसासाठी भरपूर मोठी अमाऊंट असते. प्रत्येकाला परवडेल असं नाही आणि प्रत्येकालाच त्याचा भरपूर चांगला फायदा होईल असं पण नाही. शेवटी रिप्लेसमेंट केल्यानंतर मी तरी काय करणार आहे, मेटलला तर ट्रीटमेंट देणार नाही. मी गुडघ्याची सूज कमी करू शकतो. बऱ्याच लोकांना MRI मध्ये दिसतं की कार्टिलेज जो आहे आतमध्ये कट झालाय आणि त्यांना दुर्बीननी ऑपरेशन सजेस्ट केलं जातं. तर हे पण ऑपरेशन्स करून माझ्याकडे लोक येतात, त्यालाही लाख-1.5 लाख रुपये लागतात. तर हे सगळं आधुनिक जग झालं, सगळं आलं, परंतु एखाद्याला त्याचा इफेक्ट नाही आला, त्याचे 1.5 लाख रुपये गेले. पण अशाच पेशंटमध्ये जर माझ्याकडे 90% अँड अप पेशंट्सला एकदम चांगला रिझल्ट असा असेल, तर नथिंग लाईक दॅट ना. शेवटी तो कार्टिलेज आहे, जी गादी आहे आतमधली ती किती कट झाली आहे, किती डीप, ह्याच्यावर अवलंबून आहे की किती लवकर रिझल्ट येईल. बरोबर. वरच्यावर असेल तर एवढा चांगला रिझल्ट येतो. असे एकूण एक अनुभव आमच्या युट्यूबला तुम्हाला बघायला भेटतील की लोक म्हणतात रिप्लेसमेंट मला सांगितलं आणि टळलं कसं. म्हणजे हा प्रश्न असतो. आणि स्लिप मुळात डिस्क. लोकांना इतकी भीती असते ऑपरेशनची अँड ऑल, आणि त्यावर जर असं विना औषध जर हो, उपचार मिळत असतील तर. तसंच ते स्लिप डिस्कचं पण आहे. त्याच्यामध्ये सांगितलं जातं की ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना काही अनुभव असतात की एखादा पाय कमजोर झाला, स्लिप डिस्कच्या ऑपरेशन नंतर पाय बधीर झाला,
तर ॲक्युपंक्चर ऑपरेशन सारखंच काम करतं ना, त्या हम्म. डिशची आम्ही स्वेलिंग कमी करतो. म्हणजे या ट्रीटमेंटमध्ये सगळं मुद्द्यावरच उपचार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जो इफेक्ट येतो तो मुद्देशीरच येणार. तर स्लिप डिशचे पण लाख मोलाच्या सर्जरी, त्याला पण आपण टाळायला बऱ्यापैकी मदत करतो.